अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. देखिले तुमचे चरण, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन. कासया तेजीन प्राण आपुलागे माये, असे न धनी वरी आपुले माहेरी. मग तो श्री हरी गीते गायन गे माये. सकळी गोत माझे पंढरीशी जान, सकळी गोत माझे पंढरीशी जान. बाप रखुमा देवी वरु विठ्ठलाची आन, असे न धनी वरी आपुले माहेरी. मग तो श्री हरी गीते गायन गे माये. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास सुखा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, अत्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुम्ही विश्वनाथ चरण निवांत राहिले मन. कासया तेजी न प्राण आपुलागे माये, असे न धनी वरी आपुले माहेरी. मग तो श्री हरी गीते गायन गे माये. शिवी करता गिरजेला भंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे. भोपाळी प्रकरण आहे, त्या प्रकरणातला अभंग आहे. पण स्वानुभव पर अभंग आहे. फक्त 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे. 8:30 वाजले, 8:30 9:30 संपलं पाहिजे. तेव्हा बसलेल्या लोकांना विनंती आहे, कीर्तनातून कोणी उठू नका. उठायचं असतं तर मी बोलायच्या आधी उठून जा. कीर्तनाची मर्यादा आहे. काही बाहेर मंडळी उभे बाजूला बसा, खाली असं उभं राहून कीर्तन ऐकू नये. आपण भारतामध्ये जन्माला आलोय, आपली भारतीय संस्कृती आहे. काही कार्य उभारून करायचे असतात, काही कार्य बसून करायचे असतात. हे भारतात येऊन जर भारतातल्या जीवाला जर कळलं नाही तर दुर्दैव आहे. म्हणून विधी आहे. म्हणून कीर्तनाची मर्यादा थोडीशी पाळा. सांगण्याची गरज आहे. काही लोकांना माहिती नसतं काय शरीराची प्रतिकूलता असते. फारच गुडघे दुखत असेल तर थोडीशी पाय लांब करायला सवलत आहे. फार तुमचे दुखत असतील तर ज्यांना दुखते त्यांच्याकडे सवलत आहे. ज्यांना दुखत नाही त्यांनी जर तुम्ही जरी सवलत वापरली तर नसलेले दुखतील बरं का. चालू असलेला हा नामोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, महाराज रोड, बेळगाव, संभाजी उद्यान. पारायणाचं वर्ष 4थं वर्ष आहे.
मी परवा सांगितलं अशी पुण्य नगरी आहे आणि या पुण्य नगरीमध्ये भगवान कपिलेश्वराच्या प्रांगणामध्ये हा संपन्न होणारा उत्सव. आज उत्सवाचा अंतिम दिवस. अंतिम दिवस म्हटलं की मागणीपर अभंग असावा वा जीवनाची परिपूर्णता सांगणारा अभंग असावा. अभंग निवडण्याची काही कारण आहेत. दुसऱ्या दिवशी सेवा मी केली, ज्ञानोबांचा हरिपाठातला अभंग निवडला आणि ते अभंग निवडला. त्या दिवशी काही अभंगावरती काही अंशाने चिंतन केलं आणि काही अंशाने चिंतन केल्यानंतर ज्ञानोबा त्या मनाला सांगतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरून श्री हरी जपे सदा. त्या मनाला समजूत घातलेली आहे. समजूत घालून परमार्थ पथावरती त्याला आरूढ केलेला आहे. नुसतं परमार्थ पथावरती आरूढ न करता त्याला अंतर्मुखतेपर्यंत नेऊन ज्ञानोबांनी त्या मनाला पोचवलेलं आहे. अंतर्मुखतेपर्यंत त्या मनाला ज्ञानोबांनी पोचवलं. लोकांना वाटलं पुढं काय झालं त्या मनाचं. असं मला कीर्तन झाल्यानंतर झोपल्यानंतर माझं मला जाणीव झाली बरं का. तिथपर्यंत मन गेलं पण पुढं काय केलं त्या मनाने. तर आपण याचं चिंतन शेवटच्या दिवशी सांगावं असं त्या दिवशी माझ्या मनात आलेला संकल्प आहे बरं का. आणि त्याला अनुसरून हा अभंग मी निवडलेला आहे. ज्ञानोबांचा आहे. हरिपाठातले अभंग थोडेसे सोपे पण काही अभंग ज्ञानोबांचे कमी ज्या अक्षराला असल्यामुळे चाली म्हणायला थोडेसे अवघड जातात. तरी अभंग निवडलेला आहे. त्या अभंगातून ज्ञानोबा आहे आपल्या जीवनामध्ये जी वाटचाल केलेली आहे आणि ती कशा रीतीने वाटचाल माझ्या जीवनामध्ये केली, ती कोणाला घेऊन केली, कशी केली आणि त्या वाटचालीची परिपूर्तता माझ्या जीवनामध्ये कशी झाली त्याची उद्गार या अभंगातून महाराजांनी प्रकट केले. प्रवासाला निघावं. प्रवासाला निघाल्यानंतर त्या प्रवासामध्ये बऱ्याच अडचणी येतात, प्रतिबंध येतात. जेवढे प्रतिबंध येतात तेवढे अडचणी येतात. कधी कधी माणसं कंटाळतात. गुरुवरी साखरे मला सांगायचे नेहमी संतांनी वर्णन केले काय सांगू गर्दीची यातना. पण महाराज म्हणतात आमच्या कीर्तनकाराच्या वाट्याला मात्र काय सांगू प्रवासाची यातना. फार विचित्र प्रवास बरं. एका गावाहून एका गावाला जर कीर्तनाला जाण्याकरता जर प्रवासामध्ये जर अडचणी येतात तर जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत किती अडचणी येत असतील कल्पना करा बरं का. 2 तासाच्या कीर्तनाला जाण्याकरता किती प्रवास किती कष्ट सहन करावे लागतात. 2 तासाच्या प्रवासामध्ये करता एवढे कष्ट करावे लागतात तर कोणाचं 60 वर्षाचं वय आहे, कोणाचं 70 वर्षाचं आहे, कोणाचं 80 वर्षाचं आहे. एवढ्या वर्षाचा प्रवास करण्याकरता किती कष्ट सहन करावे लागतात याची कल्पना. आणि ती सहन करण्याची जर योग्यता जर नसेल तर मनुष्य जीवन त्याग करण्याकरता प्रवृत्त होतो. पण तो प्रवास जो करायचा आहे तो कोणाला घेऊन करायचा आहे. आपण प्रवासाला निघालो आपल्या बरोबर जर कोण सोबते असेल तर एक मन आहे बरं. मनाबरोबर प्रवास करायचा आहे फार अवघड आहे. जीवनामध्ये तुम्ही चिंतन करा. एक वयस्कर माणसाला प्रवास येऊन घेताना किती अडचणी किती त्याच्यामध्ये अडचणी येतात आणि लहान मुलाला घेऊन जाताना किती अडचणी येतात का दोन्ही खोडकरच बरं का. बालपणही खोडकरच आहे आणि म्हातारपणी इथल्या म्हाताऱ्यांना सोडून बरं म्हातारा होणारच.
फार दोन जीवाला माणसं कंटाळतात, एक म्हातारपणाला कंटाळतात, एक बालपणाला कंटाळतात बरं का. मनाची तीच अवस्था आहे. जसं बालपणामध्ये खोडे आहेत, म्हातारपणामध्ये खोडे आहेत, तशा मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तर त्या मनाच्या ठिकाणी अनंत खोडे. आणि त्या मनाला समजूत घालून जीवनाची वाटचाल करायची आहे. ज्यांनी मनाची समजूत घालून जीवनाची वाटचाल केली, खरं त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे बरं का. मनाला सोडून जीवन जगता येत नाही, लक्षात ठेवा. किंबहुना मन आहे म्हणून जीवन आहे बरं. मन आहे म्हणून जीवन आहे. मनाच्या संबंधाने जीवन आहे, लक्षात ठेवा. काल यांच्या ताईने प्रश्न विचारला, म्हणजे महाराज मेल्यानंतर आत्मा जातो. म्हणलं ताई आत्मा जात नाही, म्हटलं मन जाते, त्याला जीवात्मा म्हणतात. मग ते मन कशाला घेऊन जाते? आयुष्यभर केलेलं कर्म त्याला घेऊन जाते म्हटलं. हो हो बरोबर आहे, घेऊन जाते. मग त्या आयुष्यभरामध्ये केलेलं कर्म, त्या कर्मामध्ये काही शिल्लक राहिलेलं असते तर त्या कर्माप्रमाणे त्या मनाला त्या कर्माप्रमाणे जशी पुढची व्यवस्था असते त्याप्रमाणे त्याला जन्म घ्यावा लागतो बरं का. जोपर्यंत त्या कर्माप्रमाणे त्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती फिरत असते बरं का. ते स्थिर नसतं. देहात असतानाही स्थिर नसतं आणि देह सोडून गेल्यानंतर ते स्थिर नसतं, लक्षात ठेवा. देहात असतानाही त्याला जर स्थिर करायचं असेल आणि देह पडल्यानंतरही त्याला जर स्थिर व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता एक साधन आहे, परमार्थ. या देहामध्ये असताना सुद्धा त्या मनाला स्थिर करण्याकरता परमार्थच केला पाहिजे. आणि देह पडल्यानंतर सुद्धा त्या मनाला चांगली गती मिळण्याकरता काय केलं पाहिजे? उचापत्य उत्तमची गती
उत्तम भोगील जीव खाली. अहो दिवसभरामध्ये जर चांगलं कर्म केलं तर चांगली झोप लागते, तर आयुष्यभरामध्ये चांगलं कर्म केलं तर चांगली गती मिळणार नाही का? मिळणारच. हा, कर्मावरती सुद्धा झोपेची व्यवस्था आहे, दिवसाची रात्रीची. असं हे मन आणि त्या मनावरती आज संस्कार करण्याची गरज आहे. आणि ते संस्कार जर कोणते असेल तर परमार्थाचे संस्कार त्या मनावरती करावेत. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये याची गरज आहे. प्रत्येकाला मन दिलेलं आहे. हा, जीवनामध्ये एका गोष्टीला सांभाळण्याचा प्रयत्न करा. घर सांभाळू नका, घरातली माणसं सांभाळू नका, पण मन स्वतःच सांभाळा. ओ, मन सांभाळे की सगळं सांभाळलं जातं. मन सांभाळलं की सगळं काही सांभाळलं जातं. त्या मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. तो जो कष्टकर आहे अतिशय. आज आमच्या तुमच्या जीवनाचा विचार केला तर आम्हा तुम्हाला त्या गोष्टीकडे वेळ देण्याकरता, लक्ष देण्याकरता वेळ नसल्यामुळे आम्हाला ते कष्टकर वाटतं. आज माणसं परमार्थ मार्गाला का लागत नाही? परमार्थ हा मनावरती अवलंबून आहे. परमार्थ मनावरती अवलंबून, किंबहुना प्रपंच सुद्धा मनावरतीच अवलंबून आहे असं समजू नका तुम्ही. मी म्हणत नाही महाराजांनी सर्व सिद्धीचे कारण. अंडरलाईन करा या वाक्याला. अभंगाची सुरुवात आहे मन करावे, पण त्यातलं महत्वाचं सर्व सिद्धीचे कारण. परमार्थ असो प्रपंच असो, मनाची सहाय्यता म्हणजे लक्षात ठेवा. मनाची सहाय्यता नसेल तर प्रपंचही नीट होत नाही आणि परमार्थही नीट होत नाही. हा, तुम्हाला हे खरं जर जाणून घ्यायचं असेल तर श्री समर्थ रामदास स्वामींचं एक स्वतंत्र पुस्तक आहे, मनाचे श्लोक. बर, ते चिंतन करा. त्यात काय लिहिलंय स्वामींनी, फार सुंदर लिहिलं, लक्षात ठेवा. स्वतंत्र आहे. मग त्या मनावरती चांगले संस्कार करण्याची गरज आहे. ते मन कधी कुठं जाईल, कसं काय करेल, काय सांगता येत नाही. म्हणून साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये पहिलं कार्य जर काय केलं असेल तर मन ताब्यात घेतलं. बरं का, मन ताब्यात घेतलं. आमचं तुमचं उलट आहे. आम्ही जन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, पण मन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीतच नाही, करत नाही. लक्षात ठेवा. किंबहुना जन ताब्यात करण्यामध्ये आयुष्य संपतं, पण मनाचं कार्य शिल्लक राहतं. मनाचं कार्य शिल्लक राहतं. आयुष्यामध्ये जर प्रयत्न करायचा असेल तर मन ताब्यात घेण्याकरता प्रयत्न करा, जन ताब्यात घेण्याकरता प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा. मन ताब्यात घेण्याकरता थोडेसे प्रयत्न आहेत. सर्व संतांनी त्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबारांचं प्रसिद्ध प्रमाण आहे. त्या मनाला सांगतायत, तुकोबाराय म्हणा, राहा प्रपंचामध्ये, माझी काही तक्रार नाही. प्रपंचामध्ये राहा, पण गुंतू नकोस. प्रपंचामध्ये नको नको मला गुंतू मायाचा.
कंबर बांधून गुंतू नका. आम्ही आमचं आयुष्य सांगण्यातच जाते, लक्षात ठेवा. फार दुःख वाटतंय. मी माझ्याविषयी बोलतो बरं का, कोणाविषयी बोलत नाही. मी सामान्यच आहे, फक्त थोडं बोलता येतं, अभ्यास करून मग मी तुमच्या समोर कंबर बांधून उभा, एवढाच फरक आहे. पण आमचं बोलणं मात्र कसं आहे, अनुभवा वाचून बडबडते. त्या मनाला आवरण्याचा प्रयत्न करायचा, आणि तो आवरण्याकरता कसा प्रयत्न करावा याचा पूर्वार्ध झालेला आहे. याचा पूर्वार्ध झालेला आहे. दुसऱ्या दिवशी एक तत्वना मधुर धरी मना हरीशी करुणा देईल तुझी, आणि समजूत घालून घालून त्या मनाला ज्ञानावराने आणलेला आहे, साधनेमध्ये प्रवृत्त केलेला आहे. नाम साधन आहे आणि त्या साधनेमध्ये प्रवृत्त केलेलं आहे. प्रवृत्त केलं म्हणजे बहिर्मुख असलेल्या मनाला अंतर्मुख ज्ञानावराने केलेलं आहे. आणि त्याच्याकरता एक त्यांनी प्रयत्न केला, मौन. बरं का, मौन म्हणजे विषयाविषयी वैराग्य. बरं का, मौन धारण केलेलं आहे. नाम त्या मनामध्ये असलेली विषयाची जी आसक्ती, त्या आसक्ती महाराजांनी बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, आणि आसक्ती त्या मनातली बाजूला काढून त्या मनाला त्या साधनेमध्ये दृढ करण्याकरता मनाला सांगितलं, जपमाळ अंतरी, बाहेरची माळ जपू नको, आतली जप. आणि ती कशी जप? सदा जपे, सदा. आम्ही लोकांना सांगतो, लोक माळ घालण्याकरता येतात, रोज 108 वेळा म्हणण्याकरता माळ जपावं. बरेच लोक जपत नाही. नंतर सांगतो की पुन्हा ती गती वाढवा. 108 वेळा तुम्ही जप रोज करत असाल तर ते 1000 वरती न्या. 1000 वेळा करा. 1000 वेळा करत असाल तर कालांतराने 10,000 वरती न्या. आम्ही ज्या दिवशी माळ घातली त्या दिवसापासून आयुष्य संपेपर्यंत 108 वेळाच आहे. आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, आपण शेतकरी आहात, आपल्याकडे जनावर आहे. गाय व्याल्यानंतर त्या गायीचं दूध वाढवण्याकरता काय करावं लागतं? खाद्य वाढवावं लागतं. काय वाढवावं लागतं? खाद्य वाढवावं लागतं, तर गायीचं दूध वाढतं. बरं का, आमची अपेक्षा आहे गायीनं दूध जास्त दिलं पाहिजे, पण खाद्य घालायला आमची तयारी नाही ना. नुसतं कडव्यावरती दूध वाढत नाही, लक्षात ठेवा. काय काय घालावं लागतं? पिंड घालावी लागते, भुसा घालावा लागतो. पिंड मध्ये 2 प्रकार आहेत, सरकी पिंड वेगळी, शेंगदाण्याची पिंड वेगळी. जर गायीला दूध वाढण्याकरता जर त्याच्या खाद्यामध्ये जर वाढ करावी लागते, तर आमच्या तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची साधना दृढ होण्याकरता ती साधना वाढवली पाहिजे. आणि अशी साधना जर आपण ती वाढवली तर वाढवल्यानंतर कालांतराने त्या मनावरती संस्कार होतात. नव्हे, ज्ञानावराने एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. अहो, मनावरती संस्कार होतात हा विचार थोडासा बाजूला ठेवा. ज्ञानावराने म्हणतात त्या मनाचा स्वभाव आम्ही जाणला. काय जाणला? कोणाच्या मनामध्ये शंका येईल का, हो तुम्ही या भौतिक युगामध्ये सुद्धा आज माणसाला मनाच्या स्थिरते करता देव देव करायला सांगताय, तुम्हाला काय दुसरं काम नाही का? नाही, आम्हाला काय काम नाही. पण संतांना मात्र समाजाच्या समोर रोकटोक सांगायचं आहे,
बाबांनो, या मनाचा स्वभाव आम्ही जाणलेला आहे. त्या मनाला जर गुढी कशाची लागत असेल तर अनुभव सुखाची गुढी लागते. हा विषय सुखाच्या गुढीमध्ये मन कधीही रममान होत नाही, लक्षात ठेवा. काही लोकांनी ह्या मृत्यू लोकांमध्ये विषय सेवन करून त्या मनाची तृप्ती झाली नाही म्हणून माणसांनी रिझर्वेशन केलं स्वर्गाचं. काही लोकांनी भारतामध्ये तृप्ती झाली नाही म्हणून माणसांनी काही अमेरिकेचं काय काढलं, काय विसा. हा तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवरती, बरोबर. तिकडे महाराजांनी सांगितलं अमेरिकेमध्ये गेला कशा करता, मनशांती करता. अरे अमेरिका बाजूला ठेवा, स्वर्गात गेला तरी तुमची मनशांती व्हायची नाही. कारण तुम्हाला त्या मनाचा स्वभाव आजपर्यंत कळालाच नाही. अरे ज्याच्या संगतीत राहता, ज्याच्या बरोबर राहता त्याचा स्वभाव तरी कळावा ना. थोडस क्षमा मागून बोलतो. जिच्या संगतीत राहता तिचा स्वभाव कळावा माणसाला. कोणाला उद्देशून बोलत नाही बरं. पण गंमत अशी आहे, जिच्या संगतीत राहतो तिचा स्वभाव आपल्याला कळत नाही, पण आपला मात्र तिने स्वभाव हिरल्याशिवाय राहत नाही. आम्हाला आयुष्य जातं पण स्वभाव कळत नाही. पण ती 5 दिवसामध्ये स्वभाव जाणून घेते बरं. करून घेणाऱ्यांनी सावध राहा बरं. म्हणजे हे शिका. मनाचा स्वभाव काय आहे, ज्ञानोबा म्हणतात आम्ही त्या मनाचा स्वभाव ओळखला आणि मनाचा स्वभाव ओळखून आम्ही ती साधना मनाला सांगितलेली आहे. या मनाचे एक निके पुढं अनुभव सुखची कौतुके दावीत जाई दे. या मनाचे एक निके, या मनाचा एक स्वभाव आहे, ते अनुभव सुखालाच खरं स्थिर होतं बरं का. हा त्याला दाखवायचं असेल तर महाराज म्हणतात कौतुकाने विषयाचं सुख दाखवू नका, देवाकडेच न्या. हा मुलाला न्यायचं असेल तर जत्रेला नेऊ नका, यात्रेला न्या. काय फरक कळला? फक्त यात्रा म्हटलं की पंढरपूरला भरते, आळंदीला भरते, जत्रा म्हटलं की कुठेही भरते. हा मुलाला जर न्यायचं असेल तर जत्रेला नेण्यापेक्षा यात्रेला न्यावं. मी माझ्या मुलाला बऱ्याच ठिकाणी अडवतो, लग्नाला ते जातो, ते घरातले देतो, मग त्यांना अजिबात नेऊ नका त्याला. कधी कधी मी त्याला बळजबरीने कीर्तनाला आणतो. लग्नाला नेण्यापेक्षा कीर्तनाला आणा, झोपू देते चालेल कीर्तनात येऊ. त्या मनाचा स्वभाव आहे. त्या मनाला खरंच स्थिर करायचं असेल, जीवनामध्ये जर सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर परमार्थाच्या साधनेनेच हे करता येतं. भौतिक युग आहे, लक्षात ठेवा. मी नेहमी वाक्य सांगतो असतो, लोक आज चंद्रावरती चालले तरीही त्या मनाला स्थिर करण्याकरता आज परमार्थाची साधनाच आहे. हे साधू संतांनी आपला स्वतःचा अनुभव जगाच्या समोर ठेवला. म्हणून अनुभवाला फार महत्व आहे संतांचं. फार परवा अनुभवाचं वर्णन केलं म्हणून मी जास्त अनुभवाकडे जात नाही. फक्त एकच वाक्य सांगतो, संतांचा जो अनुभव आहे तो प्रमा स्वरूप आहे बरं. आमचा जरी अनुभव असला तरी काही कालापुरता, लक्षात ठेवा. खरा अनुभव नाही आमच्या तुमच्या जीवनात. आम्ही जरी परमार्थाची साधना करत असतो तरी खरा अनुभव आमच्या जीवनामध्ये आलेला नाही, त्या अवस्थेला आपण प्राप्त झालेला नाही. काही कालापुरता म्हणतात खरंच कीर्तनामध्ये फार चांगलं वाटतं, कीर्तन ऐकायला बरं वाटतं, किंबहुना कीर्तन करायला सुद्धा बरं वाटतं.
मी तर नेहमी सांगत असतो, अहो कीर्तनामध्ये मला तर फार आनंद होतो का 2 तासामध्ये मला घरादाराचा विसर पडतो बरं का कीर्तनामध्ये. घर आठवत नाही, घरातली माणसं आठवत नाही, काहीच किंबहुना विषयाचं सुद्धा स्मरण राहत नाही कीर्तनामध्ये बरं का. जर कीर्तनामध्ये 2 तासाचं कीर्तन आहे, पारमार्थिक साधन आहे, या साधनेमध्ये 2 तास जर हे मन जर त्या विषयाला विसरत, जर त्या मनावरती खरे संस्कार केले तर ते मन कुठं जाईल? महाराज म्हणतात, अहो जर त्या मनावरती संस्कार जर केले ना, महाराज म्हणतात ते मन राहणार नाही. मन हे राम झाले, कधी कीर्तनाला आल्यावर अहो अंतर्मुख झाल्यानंतरची अवस्था. हा जोपर्यंत अंतर्मुख होत नाही, अंतर्मुख झाल्यानंतर ते मन राम झालं म्हणजे विकार रहित झालं बरं. हा शब्द वापरलाय, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे. प्रवृत्ती म्हणजे संसार मार्ग आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ मार्ग. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. हा प्रपंचामध्ये ते राहिलं नाही. प्रवृत्ती मार्ग म्हणजे प्रपंचाला म्हणते आणि निवृत्ती मार्ग म्हणजे परमार्थाला म्हणते. हा ग्रासून त्याच्यामध्ये ते राहिलं नाही. हा निवृत्ती मार्गामध्ये आलं किंबहुना हा ते मन आता त्या भगवंताच्या स्वरूपाशी तद्रूप झालं. पण कधी एकाएकी झालं का? आम्हाला सुद्धा वाटतं व्हावं, आम्हाला सुद्धा वाटतं व्हावं, काही न करता व्हावं असं वाटतंय बरं का. काही न करता व्हावं. एकाने प्रश्न केला, हो उठ सोड त्याचीच कीर्तन ठेवतात, आमची का ठेवत नाही? काय येते त्याला? तर तुला काय कळणार त्याला काय येते? अरे ज्यार्थी त्याची कीर्तन ठेवतात त्यार्थी त्याच्या मागे त्यानं काहीतरी केलेलं असलं पाहिजे ना. हा ठेवा म्हणून माणसं ठेवत नाही बरं का. म्हणजे काहीतरी साधना करावी लागते. तसं या मनाला स्थिर करण्याकरता ज्ञानवाराय म्हणतात, मी अंतर्मुख केलेला आहे. अंतर्मुख केल्यानंतर त्या मनाची अवस्था आहे, त्या मनावरती संस्कार झाले परमार्थाचे. बरं काय केलं? दुसरं तिसरं काय केलं नाही. केवळ त्या मनाला सांगितलं भगवंताच्या नामाशिवाय कोणाचाही जप करायचे. सदा जपे पण अंतरी जपे, लोकात न जपे. हा तुम्ही कुठेही बसला तरी त्याचाच जप करा. कुठेही बसला तरी त्याचा जप करा मनाने बरं का.
आणि असा प्रयत्न ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी केला. मी लोकांना सांगितलं नाही, मी केला. आणि केल्यामुळं त्या साधनेचा परिणाम की भगवत नाम साधना त्या मनाकडून घडल्यामुळं, आता भगवत साधना त्या मनाने घडल्यामुळे त्या मनाला कोणाचं दर्शन होणार हो? अहो ज्याचा जप करावा, ज्याचं ध्यान करावं त्याचं दर्शन होणार ना, का दुसरं कोणाचं होणार? गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया वेद नाही देवा दया. ज्याचा ध्यास लागावा मनाला तेच त्या मनाला प्राप्त होतं बरं. ज्ञानोबा म्हणतात अशी साधना माझ्या जीवनामध्ये घडली आणि अशी साधना घडल्यानंतर त्या मनाची अवस्था की ते मन साधना करता 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 देवापर्यंत गेलं बरं. देवापर्यंत गेलं. महाराजांना विचारलं कसं गेलं? त्या देहाला घेऊन गेलं का एकटं गेलं? देहाला घेऊन गेलं का एकटं गेलं? तर ज्ञानोबांनी फार सुंदर एक मुद्दा मांडलेला आहे, आमच्या तुमच्या करता फार सुंदर बोलले. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्या मनावर त्याचे संस्कार करा. त्या मनाला देव दाखवा. कुठं दाखवा? देवळातला. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्व ठिकाणी त्या मनाला देव पाण्याचा आग्रह करा. नव्हे किंवा त्या साधनेचा परिणाम तेच मन जर सर्व ठिकाणी देव जर पाहायला जर प्रवृत्त होईल आणि तेच मन जर देवाकडे गेलं तर, जे मन सर्वांच्या अंतःकरणामध्ये देवाला पाहण्याकरता प्रवृत्त झालेलं आहे, ज्ञानोबा म्हणतात तेच मन जर देवाकडे गेलं तर काय घडेल? अहो ते परत येणारच नाही, परत येणारच नाही. नव्हे नव्हे माझ्या जीवनामध्ये अशी साधना घडली त्या मनाच्या बाबतीत, आणि मनाच्या बाबतीत साधना घडल्यामुळे महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये नेमकं काय घडलं आणि त्या घडण्याच्या पूर्वी अवस्था माझ्या मनाची काय होती त्याचं दिग्दर्शन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुमचे चरण निवास राहिले चरण निवांत राहिले मन. कारण म्हणतात त्या साधनेचा परिणाम अंतर्मुख मन झाल्यानंतर शेवटी त्या मनाची अवस्था आहे, अंतर्मुख झाल्याशिवाय भगवंताच्या चरणाजवळ नाम स्वरूपाच्या ठिकाणी ते स्थिर होत नाही.
निवांत राहिले कुठं तुमचे चरण देखिले म्हणून निवांत राहिले. हा तोपर्यंत ते निवांत राहत नाही. पण जोपर्यंत निवांत राहत नाही तोपर्यंत मनाची अवस्था काय आहे. महाराज म्हणतात हा कासया तेजी न प्राणा लागे माई. आज तुम्ही जगाचा विचार करा. माणसं आज आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त झाले. प्राण त्याग करतायत. कशा करता हो. मन अस्थिर आहे बरं. अस्थिर मनाशीच माणसं आत्महत्या करतात. ज्याचं मन स्थिर झालेलं आहे ती माणसं कधीही प्राण त्याग करीत नाही. मग तो कोण आहे. तो उद्योगपती जरी असला तरीही का सत्तेने मन स्थिर होत नाही. संपत्तीने मन स्थिर होत नाही. विषयाच्या उपभोगाने मन स्थिर होत नाही. आणि याच्या पलीकडे माणसं जात नाही. याच्या पलीकडे माणसं जात नाही. हा या तीन त्रिकुटामध्ये राहतात ना. मनाची अवस्था आहे. हा मनाप्रमाणे नाही घडले की माणसं त्याग करतात प्राणाचा. ज्ञानोबा म्हणतात मला जे जीवनामध्ये प्राप्त व्हायचं होतं ते प्राप्त झाल्यानंतर कशा करता मी त्याग करू. कासया तेजी न प्राण आपुलागी माई. कशा करता. हा ज्या मनाला जे हवं होतं ते आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. परिणाम मला आता जीवनामध्ये प्राणाचा त्याग करण्याची गरज नाही. म्हणून मी दुसऱ्या दिवशी बोलून गेलो. एक भूमिका मांडलेली बरं. भूमिका मांडलेली ज्ञानोबांनी. आज माणसं या भौतिक युगामध्ये या गतिमान युगामध्ये मनाच्या विरुद्ध एखादा जर काय संकल्प घडला कार्य घडलं तर माणसं मागचा पुढचा विचार पाहत नाही. लक्षात ठेवा. प्राण त्याग करतात. स्त्री असेल पुरुष असेल व्यापारी असेल शेतकरी असेल कुणी असेल त्याला वारकरी असेल. वारकरी म्हणजे माळ गोष्टी ज्याच्या घरात आहेत त्याला बरं का फार अवघड आहे. वारकरी कोणाला म्हणा पाहिजे थोडा अवघड झाले आज ओळखायचं बरं का. बरं आमची मारुती महाराज बोलून गेले. थोडस त्याचं खंडन करतो बरं का अपूर्ण बोलले म्हणून बरं का. त्यांनी सांगितलं प्रापंचिक लोक एकत्र आले की आत्मस्वरूपाविषयी बोलत नाही देह संबंधाविषयी बोलतात. पण आज परमार्थ करणारी माणसं जर एकत्र आली तर ती सुद्धा माणसं देह संबंधीच बोलतात. आत्मसंबंधी बोलत नाही. पण तुम्ही पारमार्थिक कोणाला समजला असा हा प्रश्न महत्वाचा आहे ना. माझं प्रामाणिक मत आहे कीर्तन करणं म्हणजे पारमार्थिक नव्हे. हे कीर्तनकारांनी लक्षात ठेवा बरं का माझ्या. एखादी तुम्ही ग्रंथ लिहिला म्हणजे तुम्ही पारमार्थिक नव्हे. मग आपल्या गोष्टी सोडून देवामध्ये माळ घातली. हा कधीतरी हरिपाठ म्हणतोय वर्षातून एकदा पंढरपूरला जाते तो तर तो पारमार्थिक अजिबातच नाही. हा खाणं पिणं सोडलं आणि गळ्यात माळ घातली म्हणजे पारमार्थिक नव्हे असं असेल तर मनातली समजूत पुसून टाका. परमार्थिक कोणाला म्हणावं. अहो जो परमार्थाशिवाय बोलत नाही त्यालाच परमार्थिक म्हणावं. जो परमार्थाशिवाय बोलत नाही त्यालाच परमार्थिक म्हणावं. असे जगामध्ये किती आहेत ते परमार्थाशिवाय काहीच बोलत नाहीत. आम्ही किती जरी परमार्थ केला तरीही लोक म्हणतात परमार्थिक लोक एकत्र आले. परमार्थिक नव्हे कंसात व्यावहारिकच म्हणून समजावं. हे का वाजलं लोकांना बरं का. कारण आज कोणी उठसूट माळ घालतंय कोणी घालतंय आणि कोणालाही घालतंय. कारण सरकार काही राजकारणी लोकांचा उपक्रम चालू आहे ना सभासद वाढवणे. तसं आमच्या अहोप मंडळींचा उपक्रम चालू आहे सभासद वाढवणे. सभासद वाढवण्याकरता परमार्थ नाही. वाढवावा त्याला काहीतरी चांगला उपदेश करा. नुसती माळ घातला म्हणजे होत नाही. लक्षात ठेवा. असो
तुला सांगण्याचा मुद्दा आहे, आज आपल्या जीवनाची अवस्था पहा. आज माणसं प्राणाचा त्याग करण्याकरता प्रवृत्त होत आहेत. हा, कितीतरी संपत्ती असली, कितीतरी सत्ता भोगली, तरी त्याच्या मनाची स्थिरता नाही. परिणाम माणसं प्राणाचा त्याग करतात. ज्ञानोबा म्हणतात, ज्या मनाला हवं होतं ते आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आता त्याग करण्याचा प्रश्नच येत नाही. कासया तेजीन प्राण आपुला गे माये, का देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. त्याच्याकरता काय साधना केली, त्या साधनेचा फक्त उल्लेख करून जातो. मी आता अभंग सांगितला, तो अभंग फार सुंदर आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. आणखी मनात आलता विचार की तो अभंग घ्यावा, याच्यापेक्षा तो अभंग अवघड आहे म्हणाला. बरं, श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णू स्मरण केले, अर्चन वंदन दास्य केले, आत्मनिवेदन केले. कशा करता, मन हे राम झाले, मन हे राम झाले. त्या मनाला देवाकडे नेण्याकरता काय केलं, श्रवण भक्ती केली, कीर्तन भक्ती केली, पादसेवन भक्ती केली, हा नवविधा प्रकारची भक्ती केली. ज्ञानोबा म्हणतात, जेवढ्या विधामध्ये हे मनेम प्राणायाम प्रत्याहार केले, तेव्हा हे मन हे राम झाले. अंतर्मुख केलं म्हणजे काय केलं, त्या मनाकडून साधना करून घेतली. आणि त्या मनाकडून साधना करून घेतल्यानंतर ते मन राहिलं नाही, त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालं, तद्रूप झालं. आणि तद्रूप झाल्यानंतरची अवस्था आहे निवांत. निवांत कधी माणसं होतात, बोललं जातात आम्ही निवांत आहे, निवांत आहे असं बोललं जातं, पण प्रत्यक्षात ती अवस्था आमच्या जीवनामध्ये नाही. लोक म्हणतात खरंच एकदा घरातलं मुलांचं कार्य झाले की निवांतच आहे, नाही आहे नाही. हा, जोपर्यंत प्रपंचामध्ये मन आहे तोपर्यंत निवांत कधीही होत नाही. तुमच्या जीवावरती घरातली माणसं निवांत राहतील, बरोबर आहे. पण तुम्ही निवांत होणार नाही. निवांत होण्याकरता एकच, निवांत अंत. सगळ्यांचा जिथं अंत होतो असं जगामध्ये एक तत्व आहे, परमात्मा तत्व. हा, तिथं मन गेल्याशिवाय निवांत होत नाही. बरं, एक कारण. दुसरं कारण आहे, मन जे निर्माण झालेलं आहे ते मन निर्माण कोणी केलं, पंचीकरण पहा. सांगत नाही सगळं, मला येत नाही तर काय सांगणार. सत्व गुणाचं मन आहे बरं का. हा, सत्व अंशापासून निर्माण झालेला, लक्षात ठेवा. मन हे शुद्ध सत्व अंशापासून निर्माण झाले, त्याच्याशी तमोगुणाचा रजोगुणाचा संबंध नाहीये, संबंध नाहीये. पण निर्माण झाल्यानंतर मात्र संबंध आला बरं का. निर्माण झाल्यानंतर जन्माला आलेलं मूल कसं असतं, सात्विक असते. पुढं ते बिघडते कधी, कशाने, संगतीने. हा, जन्माला आलेल्या मुलाला काय तंबाखू म्हणजे काय माहिती असतं का, गुटखा म्हणजे काय माहिती असतं का, नॉनव्हेज काय माहिती असतं का, व्हेज का, काय आपला अनुभवच नाही तर काय बोलणार. पण जसं जसं ते मोठं होतं तसं तसं ते मग घरातली माणसं खाणारे असतील, मित्रमंडळी खाणारे असतील, परिणाम ते बिघडतं बरं का. किती बिघडतं, खाल्ल्याशिवाय जमतच नाही. हा, जन्माला आल्यानंतर त्याला काही माहिती नसतं, लक्षात ठेवा. शुद्ध असतं जीवन त्या मुलाचं. तसं मन ज्यावेळी भगवंतांनी निर्माण केलं ते सत्व अंशाचा, लक्षात ठेवा. तिथं रजोगुणाचा तमोगुणाचा संबंध ज्ञानोबांनी वर्णन केले. ज्ञानोबा म्हणतात ते का बिघडलं, रजोगुणाच्या खांद्यावरती बसलं. रजोगुणाच्या खांद्यावरती बसल्यामुळं ते चंचल झालं बरं का.
मग ज्याच्यापासून निर्माण केलं त्याच्या जवळ गेल्याशिवाय ते स्थिर होणं शक्यच नाही. नदीमध्ये जे पाणी येतं ते कुठून निर्माण झालं? अहो समुद्रातून निर्माण झाले. क्षरला सागर गंगा ओढी गए, आपणची खेळे आपणाशी. हा त्या समुद्राच्या उन्हाळ्यामध्ये काय घडतं? बाष्पीभवन होतं. समुद्राचंच पाणी वर जातं. लक्षात ठेवा, समुद्राचंच पाणी वर जातं. ते पावसाच्या रूपाने पडतं, डोंगरात पडतं, नदीला नाल्याला येतं, नाल्यातून नदीला येतं. हा ते कुठपर्यंत धावतं? जिथं जन्माला आलं तिथं जात नाही तोपर्यंत ते धावतंय. हा ज्या दिवशी समुद्राची भेट त्या पाण्याला होईल, हा त्या दिवशी ते पाणी कसं निवांत राहिले. तिथून निर्माण झालं ना ते. ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर हीच मनाच्या बाबतीत आहे. ज्याने निर्माण केलं, ज्याच्या करता निर्माण केलं, पण मधल्या काळामध्ये नको त्याच्या संगतीत गेल्यामुळे ते चंचल झालं. पण साधनेने त्याला अंतर्मुख करून ज्या दिवशी देवाकडे आणलं, ते देवाशिवाय कुठं जाणारच नाही. आता कोटे ते मन तुमच्या चरणापासून उठायला तयारच नाही. हा जोपर्यंत ते देवाजवळ जात नाही तोपर्यंत ते मन धावणारच आहे, चंचलच आहे. लक्षात ठेवा. पण ज्या दिवशी त्या देवाची भेट होईल तशी आत्मत्वाने, हा त्या दिवशी ते मन मात्र देवाच्या ठिकाणी निवांत राहील. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यावर ज्ञानोबा म्हणतात, कासया तेजीन प्राणा पुलागे माई. मग ज्ञानोबा विचारलं, काय तुमच्या जीवनामध्ये अवस्था काय? महाराज म्हणतात, आता ते मन भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहिल्यामुळं माझं स्वरूपच ते ना, स्वरूपच. लौकिक जीवनाचा विचार करा, माता वर्गांच्या जीवनाचा विचार करा. सासऱ्याच्या घरामध्ये ती नांदण्याकरता आली, नांदण्याकरता आलेली आहे. पण तिला निवांत कधी झोपायला मिळतं? सासू सासू गेल्यावर माहेरी गेल्यावर, माहेरी गेल्यानंतर ती निवांत असते बरं. तसं ज्ञानोबा म्हणतात, माझं मन आता माहेराला आलंय, माझं मन. आणि माहेराला आल्यामुळे महाराज म्हणतात, आता काय माझ्या मनाची अवस्था आहे? आनंदात आहे. किती आनंदात आहे बोला. असेल धनी
चरण निवांत राहिले मन कासया तेजीन प्राण आपुला गे माये अशे न धनीवरी आपुले माहिरी मग तो श्री हरी गीती गायीन गे माये. वेळ आपली कीर्तनाची संपलेली आहे. मी पहिल्या दिवसापासून प्रत्येक कीर्तना सांगितलं 9:30ला संपलं पाहिजे. मी त्यातून वगळलेला नाही बरं माझ्यासाठी. लोका सांगे वेळेत करा आणि आपण वेळेच्या बाहेर करा नाही, ती आपण वेळ सांभाळली पाहिजे. म्हणून मी मधलीचा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे घेतलेली आहे. थोडासा विचार सांगून शेवेला पूर्ण राम द्यायचा आहे. अशे न धनीवरी आपुले माहे मग मला म्हणतात आता निवांत राहिलो बरं. हा आता ही अवस्था प्राप्त गीती गायी नगे माये. हा मन स्थिर झाल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावल्यानंतर खरा जीवनामध्ये आनंद आहे बरं. कोणाच्या मनात शंका येईल याच्याकरता काय प्रपंच सोडावा लागतो. घरात राहूनच करायचं बरं काही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. घरात राहूनच करायचं आहे. घर सोडून करायचं नाही. घरातल्या माणसाला सोडून करायचं नाही. त्यांच्यातच राहायचं आहे. फक्त देहाने त्यांच्यात राहायचं आहे. मनाने देवाजवळ राहायचं. काय देहाने त्यांच्याजवळ. देह तुमचा आहे ना, घ्या. बायको म्हणते तुम्ही माझ्या घेऊन टाक म्हणायचं. पोरगा म्हणतो बाबा तुम्ही माझ्या घेऊन टाक. काय माझा वापर करायचा ते देहाने वापर करा, पण मन मात्र देवाजवळ ठेवा. आणि अशी मनाची अवस्था होईल तर महाराज म्हणतात गीती गायी नगे माये. अहो काय आनंद आहे. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, करू अनुवाद. जिकडे पाये तिकडे सर्वमय गोविंद. गीती गाऊ धनीवरी
वरी आता मी माहेरामध्ये आहे. धनी नाम तृप्ती झालेली आहे, मन निवांत राहिलेलं आहे आणि निवांत अवस्थेला प्राप्त झाला म्हणतात किती गाई नगे माये. आता त्या भगवंताच्या वर्णनाशिवाय मी जीवनामध्ये आता कोणाचंही वर्णन करणार नाही, किंबहुना वर्णन तर करणार नाहीत, पण तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. ज्ञानोबा म्हणतात आता माझ्या जीवनामध्ये माझं कोणी नाही बरं का. आम्ही कधी म्हणतो वैतागून म्हणतोय, काय म्हणाल आमचं कोणी नाही. वैतागून बायको माझी नाही, पोरं माझी नाही, नातेवाईक माझे नाही. कधी सगळ्यांनी वापर केल्यानंतर आमच्या पत्न्यांनी मला 6,000चा मोबाईल दिला, स्क्रीन टच. मला आता विकत घेऊ नका, माझ्या जवळचा तुम्हाला देतो. मी विचार केला कसा काय पुतण्या उदार झाला हा. त्याच्या भावाला दिला नाही, मलाच कसा काय दिला. मी एक 15 दिवस वापरला आणि 15 दिवस वापरल्यानंतर त्याच्यामध्ये काय उन्हाळी मला कळालं आणि उन्हाळी कळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं का दिला. हा त्यांनी पुन्हा 10,000चा आणला बरं का. धाकट्या पुतण्याला विचारलं तू कसं काय घेतली. मला माहिती होतं या आधीमधून बंद पडते म्हणून मी घेतला नाही. कशा करता सांगतो वापर झाल्यानंतर. घरातल्या लोकांनी वापरून घेतले की देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. ज्ञानोबा म्हणतात तशी माझ्या जीवनामध्ये अवस्था नाही. सर्व काही व्यवस्थित असतानाच मी माझ्या जीवनामध्ये असा निश्चय केला, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. ज्ञानोबा म्हणतात देवा आता सर्वस्व माझ्या जीवनामध्ये देवा तूच आहेस. संतांनी वर्णन केलं आमच्या तुमच्या बाबतीत जो वरी चरणगा ज्ञानोबा आहे बरं सगळ्यांच्या, तरी माणसं जाग होत नाही. ज्ञानोबा म्हणतात ते लोकांनी म्हणायच्या अगोदरच आम्ही सर्वस्व देवाला दिलं आणि सर्वस्व देवाला दिलं लोकांना सांगण्याकरता नाही, हा आनंद भोगण्याकरता. ज्ञानोबा स्वतःचा अनुभव आमच्या तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची साधना दृढ स्वरूपाने घडावी याच्याकरता शपथ घेऊन सांगतात ज्ञानोबा शेवटच्या. सकळही गोत माझे
माझे पंढरीशी जाण बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची मान तुकोबाराची वर्णन आहे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. निळवरांची गवळण आहे ना. निळवरांनी का गवळणीचा अनुवाद केला. ती गवळण सांगते माझा सासरा माझी सासू माझा दीर माझी नंद तर कोण कृष्णच बर. सासू रे माहेर सासू सासरा दीर निरामने ज्यांचे संपत्ती वैभव पश्वाधिक सर्व झाला कृष्ण. काय अवस्था आहे. सासूही देवच सासराही. आम्ही काय करायचं सासूलाच देव समजा सासऱ्यालाच देव समजा दिरालाच देव समजा. हा कुठपर्यंत कार्य होईपर्यंत. आणि राहून परमार्थाची साधना करा. परमार्थाची साधना करा. हे सांगत होते का सुनेला ते सांगते ते सगळं होच म्हणून म्हणजे तुला तिथं नांदता येईल. तसं प्रपंचामध्ये अवस्था आहे. आज ज्ञानोबराय स्वतःचा अनुभव सांगतात बाबांनो आपल्याला प्रपंचामध्ये राहावं लागणार आहे. पण प्रापंचिक लोकांचा स्वभाव आहे जन हे दिल्या घेतल्याचे. हा मुलाच्या इच्छेप्रमाणे त्याला दिलं तर तो मुलगा बाप म्हणतोय. पत्नीला तिच्या इच्छेप्रमाणे हवा असेल ते दिलं तर हा जनाला दिलं तर जन नातेवाईकांना दिलं तर ते दिल्या घेतल्याचे. पण आपल्या या जगतामध्ये कोण फक्त आहे देवच आपला आहे. हा देवच आपला आहे. देवाशिवाय आपलं कोण नाही. कुणी तर ज्ञानोबा सांगतात हा माझ्या जीवनामध्ये ही या साधनेतून अवस्था प्राप्त झाली. आणि अवस्था प्राप्त झाल्यावर सकळही गोत माझे पंढरीशी जाण पंढरीशी जाण सकळही गोत माझे. पंढरी शब्दाचा अर्थ नेमका इथं कोणता घ्यावा. जिथं देव विटेवरती उभा आहे त्याला पंढरी म्हणतात बरं का. जिथं देव उभा आहे तिथं त्याला पंढरी म्हणतात. भूवैकुंठ पंढरपूर. ज्या देहामध्ये देव राहतो या देहाला पण काय म्हणतात पंढरी. आणि या त्रिभुवनामध्ये देव राहतो या ब्रह्मांडाला सुद्धा काय म्हणतात. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी. कारण म्हणतात ही ब्रह्मांडच आम्हाला आता पंढरी झाली बरं. हा फक्त पंढरपूर समजू नका बरं. हे संपूर्ण ब्रह्मांड त्रिभुवनच. या त्रिभुवनामध्येच देव आहे तो एकच आहे. आणि दिसणारं ब्रह्मांडच म्हणजेच पंढरी आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये राहणारी सगळं कोण आहे देवाचीच आहे. आणि हे सगळे माझे कोण आहेत सकळही गोत माझे पंढरीशी जा. महाराज म्हणतात मी कथाकथित बोलत नाही अनुभवातून बोलतोय. हा माझ्या साधना केलेली आहे त्या साधनेवरती या पारमार्थिक अनुभवावरती तुमचा विश्वास बसावा म्हणून शपथ कधी घेतली जाते. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा.